सगळं शिकायला भेटते। कशा परिस्थितीत राहावं लागतंय, कसं जगावं लागतंय आणि कसं भक्ती करावी लागते ह्या वारीत कळते। तोपर्यंत आपल्याला बाहेर काहीच कळत नाही। जशी परिस्थिती असेल तसं आपण आता इथं आपल्याला गादीशिवाय झोप येत नाही, पण वारीच्या ठिकाणी दगडावर झोपलं तरी इतकी गाढ झोप येते। पण आणखी मी 28 वर्ष झालं वारी करते, 28 वर्ष मला आणखी सुद्धा कुठं ऐकायला भेटलं नाही की कुठं तरी नागानं दंश केला, कुठं इतकाली भाभी आणि इतकाली पाण्यात अक्षरशः चलत होतो आणि झोपायच्या ठिकाणी गुडघ्या इतकाली पाणी असायचं। त्याच्यावर आम्ही काहीतरी मेन कापड काही टाकायचं, ही टाकायचे, गवत टाकायचे, हराळी टाकायची आणि त्याच्यावर पुढे 1 तास 2 तास पण इतकं थंड आणि इतकं मनाला समाधान वाटायचं। जितक्या महलात समाधान नाही तितकं वारीमध्ये समाधान आहे। म्हणून माझ्या आजपर्यंत तुम्ही भगवंताचं भजन ऐकलंय, पण वारीच्या वाटाने एकच तुम्हाला भजन ऐकायला भेटेल। कोणतं? ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली बघा कसं आहे ते। आता मग वाऱ्या इतक्या सोप्या झाल्या बरं का आताच्या वाऱ्या। घरी येऊनच गाद्या, घरी येऊनच टेम्पो इथं
घरी येऊनच खाण्याची सोय, ह्याला वारी नाही. वारी आमची कशी होती जुन्या काळातली, म्हणजे आता 15 ते 20 वर्षाखालची वारी. अशी परिस्थिती होती, पाणी प्यायला भेटत नव्हतं आम्हाला. पण आता बॉटल आहेत सोबत, तीही थंड पाण्याची, आणि आम्ही वारीला. वारी म्हणजे षड विकारावर वारा करणे. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ आणि अहंकार, ऊन, पाऊस, वारा याचं समीकरण करून जो वारी करतो त्याला वारी म्हणायचं. आणि त्याच्यात मुखात इकडं तिकडं काहीच नसलं पाहिजे. उठल्यापासून उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, एवढा सुंदर काकडा सुरू असतो वाटायला. आई दाखला वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून. इतके वारकरी तल्लीन होऊन म्हणतात, चला आपल्याला इकडे जायचं, इकडं कवा जायचं, आपल्याला आपल्या ठिकाणी यावं लागणार आहे. सगळे गोप गणेश आणि कृष्ण भगवंत कोणता डाव खेळत होते? हुतू कबड्डी, चेंडूफळी. आणि चेंडूफळी खेळत असताना त्या ठिकाणी खेळायला लागलेले तर चेंडूफळी, पण कृष्ण भगवंतावर राज आला. देव राजच घेत नव्हतं कधी, कबूलच व्हायचं. पण सवंगडी किती दिवस ऐकत आले, एकदा तरी होते ना. असा चेंडू फेकला बरोबर पाण्यामध्ये बुडाला, यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. सवंगडी म्हणतात काना, चेंडू बुडाला. काना म्हणतो आणा ना. त्या सवंगडी म्हणतात आतापर्यंत खेळ खेळलास, पण आता तुलाच ती चेंडू काढून आणावा लागल. त्यावेळेला मात्र ती कृष्ण भगवंत पाण्यात उडी टाकल्या बरोबर सगळ्या सवंगड्यांनी आवाज दिला आणि यशोदेला सांगायला गेले, यशोदे तुझा कान यमुना दोही मुला. सवंगडी पळाले आणि सांगतात का, यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. म्हणल्या बरोबर यशोदा मैया पळत सुटल्या. तिचा कुठं आल्या त्या यमुनेच्या ठिकाणी डोहाच्या जवळ आल्या. आवाज देतात कानाला, काना 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 काना. यशोदा म्हणतोय, काना म्हणतो ये ना. काटावरच उभी असते आई सगळ्याची, कोणी असू तिथं. यशोदा देवाची आई होती, पण कानाला आवाज काटावर उभा राहून देत होती, काना 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 काना. कानया रे
घेतात कृष्ण भगवंत पाण्याच्या आतमध्ये गेलेले तर काळं कुट्ट पाणी असणारं विष भरलेले त्या पाण्यामध्ये आणि खाली गेल्याबरोबर त्या नागाच्या पत्न्या असणारी असते आणि प्राप्ती नावाच्या दोघी पत्न्या आहेत, त्याला 2 पत्न्या होत्या त्या खाली आला. त्या दोघी म्हणतात ए बाळा कुणाचा आहे तितका सुंदर आहेस असं वाटतं की तू मदनाचा पुतळा आहेस, तू लवकरात लवकर वर जा. आमचे पतिदेव जर जागे झाले तर तुला ढसल्याशिवाय राहणार नाहीत. त्यावेळेला कृष्ण भगवंत म्हणतात तुझे पती जागे करणारासाठीच आढळणार. देव कशासाठी येतो? झोपलेल्याला जागा करण्यासाठी. आणि त्या असते आणि प्राप्ती नावाच्या दोघी पत्न्या या कुळ झाल्या. कृष्ण भगवंताला म्हणतात अरे बाबा लवकर वर जा. काना म्हणतो वर जाण्यासाठी आला नाही, तुझ्या पतीचा पत्ता द्या. त्यावेळेस तेवढ्याच वेळा तो फुसफुस फुसफुस फुस करीत आला, जागा झाला आणि कृष्णाच्या जवळ आल्या बरोबर कृष्ण भगवंताच्या पायाला तो वेटाळे घालायला लागला. वेटाळा घालायला लागल्या बरोबर भगवंताने आपलं अंग फुगवायला सुरुवात केलं. मोठे झाले भगवंत. जसे भगवंत मोठे व्हायला लागले तसे त्याचे पाठीच्या कडे एक एक ताट 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 तुटायला लागले आणि भगवंत सर्व दिशेने वर चढले, 5 फणावर चढले आणि त्या ठिकाणी भगवंताने तांडव नृत्य करायला सुरुवात केली. पाची फण्या कोणत्या होत्या? काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभाने, अहंकाराचा जोपर्यंत आपण नाश करीत नाही तोपर्यंत भगवंत आपल्या हृदयात राहत नाही. त्याचे विकार बाहेर काढले, त्याला त्या ठिकाणी गतप्राण केलं आणि भगवंत वर यायला लागले. लाल पाणी यायला लागल्या बरोबर यशोदा मैया म्हणतात काना काना. यशोदा मैयाला काना म्हणतो ये ना मैया बघ मध्ये किती काय काय आहे बघ. भगवंताने तो कालिया ढोर शुद्ध केला आणि रात्री त्याच ठिकाणी थांबले. त्याच वेळेला सगळेजण झोपी गेलेले तर कृष्ण भगवंत एकटेच जागेत आणि समोर बघतात तर 12 कोस अग्नीत लागलेला आहे. तोही अग्नी भगवंताने एका क्षणामध्ये त्याच दिवशी गिळला. कालिया मर्दन आणि 12 कोस अग्नी एकाच दिवसात भगवंताने प्राशन केला. अशी कथा सुखाचार्य भगवंत राजा परीक्षित